सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू बालकोटी. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. बलिप्रतिपदेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जाऊ दे. आज बलिप्रतिपदा म्हणजे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात. आज हिंदू नवीन वर्षाची आपण सुरुवात करत आहोत आणि ती सुरुवात करत असताना गणपती बाप्पांच्या कलांचा सत्संग आपला चालू आहे. सर्वात आराध्य दैवत जे असेल, सर्वात आराध्य स्थान जे असेल, पहिलं जे स्थान असेल ते आपल्या गणपती बाप्पाचं आहे आणि गणपती बाप्पाचं नमन करून आपण पुढे जात आहोत. आणि या पहिल्याच दिवशी आज आपण पुण्याचा सत्संग करणार आहोत, कारण काल आपण पापाचा सत्संग केलेला होता आणि पाप महापाप याच्यातून कशी सोडवणूक करून घ्यायची हे बाप्पा पूर्णपणे मुद्गल ऋषींना सांगत होता. मग त्यावेळेला मुद्गल ऋषींनी विचारलं की बाप्पा मग पुण्याचा फायदा काय. आता बाप्पा म्हणला की बघ, पापामुळे नेहमी दुःखाची प्राप्ती होते, पापामुळे नेहमी जन्माची प्राप्ती होते आणि जन्म घेण्याचं कारणच पाप असतं. परंतु पुण्याने मात्र आनंदाची प्राप्ती होते. पुण्याने मात्र आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात. मुद्गला पुण्य म्हणजे नक्की काय ते मला सांग. त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा, जे आपण चांगलं कार्य करतो, आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल चांगला हेतू ठेवून कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता केलेलं कृत्य ते म्हणजे पुण्य होय. त्यावेळेला बाप्पा म्हणला मुद्गला अगदी बरोबर आहे. एखादं कार्य करत असताना ज्यावेळेला आपल्या मनामध्ये कुठलाही प्रकारचा स्वार्थ नसतो, कुठल्याही प्रकारची त्याच्याबद्दल आपली अपेक्षा नसते आणि ते कार्य ज्यावेळेला आपल्या हातून घडतं त्यावेळेला ते पूर्णपणे पुण्य धरलं जातं आणि त्या पुण्याची आपल्याला प्राप्ती होते. मग मुद्गला प्रत्येक वेळेला असाच विचार कर आणि असाच विचार करून कार्य कर, म्हणजे केलेलं प्रत्येक कार्य हे तुझं पुण्य होईल आणि त्या पुण्याचा तुला खूप फायदा होईल. बघ, पुण्यामुळे चांगल्या म्हणजे चांगल्या ठिकाणी जन्म येतो. आज आपण भारतभूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. निश्चितपणे आपलं पुण्य आहे की ह्या सगळ्या संस्कृतीचा आपण पूर्णपणे उपभोग घेऊ शकतो आहे, आपण आनंद घेऊ शकतो आहे. दुसऱ्या देशांमध्ये जा, वर्षाकाठी एखादा सण आहे आणि आपल्याकडे बघा प्रत्येक महिन्याला एक सण आहे. त्या सणाचा आपण पूर्णपणे आनंद घेतो. कधी वनस्पतींना आपण सजवतो, आपण वनस्पतींचा सण साजरा करतो. कधी आपण प्राण्यांना सजवतो, आपण प्राण्यांचे सण साजरे करतो. कधी आपण स्वतः आपले सण साजरे करतो. कधी बाप्पा आपल्याकडे येतो. किती सुंदर संस्कृती आहे आणि हे आमचं पुण्य आहे की या संस्कृतीमध्ये, या देशामध्ये आमचा जन्म झालेला आहे. मग अशा पुण्याचे एक एक वाटे ज्यावेळेला आम्ही करत जातो त्यावेळेला लक्षात येतं की खरंच आम्ही किती पुण्यवान आहोत. की त्या पुण्यवानाबद्दल एक सुंदर अभंग आहे की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, की खरोखर जन्मोजन्मी आम्ही खूप पुण्य केलं असेल तेव्हा या भारतभूमीमध्ये आम्ही जन्माला आलो असो आणि या भारतभूमीमध्ये जन्माला आल्यानंतर या भूमीकरता काहीतरी करायला पाहिजे आणि ते सुद्धा निस्वार्थ हेतूने करायला पाहिजे. त्यावेळेला त्या पुण्याची कुठेतरी किंमत आम्हाला कळली असं असेल. आणि मग बाप्पा हे पुण्य करत असताना, त्या पुण्याची गणना होत असताना त्या पुण्याचं मौल्य कसं करावं, ते पुण्य कसं सांभाळून ठेवावं हे सगळं त्या ठिकाणी मुद्गल ऋषींना समजावून सांगतोय. आणि समजावून सांगत असताना आपण जाऊया रामायणामध्ये राजा दशरथाकडे. आज राजा दशरथाचा पूर्णपणे दरबार भरलेला आहे आणि राजा दशरथ हे अतिशय चिंताग्रस्त झालेले आहेत. का तर शनी महाराज रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत आणि अवघा 1 महिना राहिला आहे. जर रोहिणी नक्षत्रामध्ये शनी महाराजांनी प्रवेश केला तर अयोध्येमध्ये म्हणजे दशरथ राज्याच्या पूर्णपणे राज्य कारभाराचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये, अयोध्येमध्ये, त्या प्रदेशामध्ये पूर्णपणे अकाल होणार आहे आणि पुढे जाऊन अख्ख्या पृथ्वीवरती अकाल पडणार आहे. इतका मोठा दुष्काळ येणार आहे की त्याच्यामध्ये मनुष्यहानी तर होणारच आहे, परंतु कदाचित असं होईल की सृष्टी शिल्लक राहणार नाही. मग शनी महाराजांना कुठेतरी थांबायला पाहिजे, शनी महाराजांना आपण त्या ठिकाणी नाही येऊन दिलं पाहिजे. अशा अनेक विचार त्या ठिकाणी राजा दशरथ करतायत, पण दशरथाला कुठलाही मार्ग मिळत नाही आहे. आणि मग त्यावरती मार्ग काय करावा, त्याच्यावरती कसा उपाय काढावा, आपण या जनाचं कसं रक्षण करावं आणि लोकांचं कल्याण कसं होईल, आपलं कल्याण कसं होईल, या सगळ्या विचारांनी राजा दशरथ पूर्णपणे ग्रासला आहे. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी वसिष्ठ ऋषी आलेले आहेत आणि वसिष्ठ ऋषी म्हणतात की अरे राजा दशरथा, तू कसला एवढा विचार करतोयस. अरे तुझ्याकडे मुबलक पुण्य असताना तू का काळजी करतोयस. आम्ही एवढे पुण्यवान असताना तुला कसली फिकीर लागली आहे. अरे आपल्या पुण्यावरती या अयोध्येला, या जगाला आपण कितीतरी वेळा तारून नेऊ.
त्यावेळेला दशरथ राजा म्हणतोय की जरा पंचांग बघा, आणि पंचांगामध्ये शनी महाराज रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करतायत. त्यांनी जर रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश केला तर तुमच्या आणि माझ्या दोघांच्या पुण्यावरती पाणी फिरेल, सगळीकडे अकाल येईल, सगळीकडे दुष्काळ पडेल आणि आपण सगळेजण मरून जाऊ. आज वसिष्ठ ऋषींनी देखील ते पंचांग बघितलेलं आहे आणि म्हणूनच ते दशरथ राजाकडे आलेत असं त्यांनी सांगितलं. आणि दशरथाला म्हणले की तू जाऊन शनी महाराजांची भेट घे आणि त्यांना विनंती कर की तुम्ही या ठिकाणी रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करू नका. तर रोहिणी नक्षत्र जिथपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही पाठीमागे जा, तुम्ही वक्री व्हा. ते म्हणले ते आपलं ऐकतील. ते म्हणले राजा विनंती करायला पाहिजे, तू विनंती कर, ते नक्की आपलं ऐकतील. त्याप्रमाणे राजा वरती गेला आणि शनी महाराजांची भेट घेतली. शनी महाराजांची भेट घेतल्यानंतर दशरथ राजांनी सांगितलं की तुम्ही रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश केलात तर अकाल पडेल, या सृष्टीची पूर्णपणे विल्हेवाट लागेल, तर तुम्ही या नक्षत्रामध्ये प्रवेश करू नका. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कृपया वक्री व्हा. परंतु शनी महाराज म्हणले की राजा दशरथा, अरे तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय असून तू विनंती कसली करतोस? जर तुला मला थांबवायचं असेल तर तुझ्याकडे एकच पर्याय आहे, तू माझ्याबरोबर युद्ध कर. मी माझ्या बापाचं ऐकलं नाही, मी त्यालासुद्धा दंड दिलेला आहे, तर मी का म्हणून तुझ्या प्रजाजनांना दंडित करायचं नाही? मी का या समाजाला दंडित करायचं नाही? मी या प्रजेला का दंडित करायचं नाही? ते म्हणले तुम्ही जरूर करा, तो तुमचा अधिकार आहे, परंतु सृष्टीचा विनाश होईल. ते म्हणले ते मला काही माहीत नाही आणि सृष्टीची तुला एवढी काळजी असेल तर दशरथा तू माझ्याबरोबर क्षत्रिय धर्माप्रमाणे युद्ध कर. मी तुझ्याशी युद्ध करायला तयार आहे. तू युद्धामध्ये माझा पराभव कर, मी निश्चितपणे वक्री होईन आणि पुन्हा कधीही रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार नाही. दशरथाने त्या ठिकाणी शनी महाराजांचं नमन केलं आणि तो परत आपल्या अयोध्येमध्ये निघून आला. वसिष्ठ ऋषी वाट बघत होते. अरे म्हणले दशरथ झालं काय? ते म्हणले अहो शनी महाराज आहेत, ते ऐकणार आहेत का आपलं? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्याशी युद्ध कर. आता माझी काय, मी त्याच्याशी काय युद्ध करणार शनी महाराजांबरोबर? ते म्हणले का म्हणून? अरे क्षत्रिय धर्म आहे तुझा, तू पाळायला पाहिजे, तू युद्ध करायला पाहिजे आणि युद्धामध्ये जय विजय हा नंतर लांबचा राहिला. शनी महाराज आपल्याशी युद्ध करणार नाहीत ती मी तयारी करतो ना. ते म्हणले ती काय तयार करायची? अरे म्हणले दशरथ आपल्याकडे पुण्य आहे आणि पुण्याचा मोठा साठा आपल्याकडे आहे. आता ते पुण्य आपण द्विगुणित करूया, आपण आपली शक्ती वाढवूया, आपला आनंद वाढवूया, आपण गणेश याग करूया, आपण गणपतीचा याग करूया. त्या ठिकाणी दशरथाला चतुर्थीच्या मुहूर्तावरती वसिष्ठांनी बसवलं आणि गणेश यज्ञ त्यांच्या हातून करून घेतला. आणि त्या गणेश यज्ञाचा संकल्प सोडताना संकल्प सोडला की अशा प्रकारे रोहिणी नक्षत्रामध्ये शनी महाराज प्रवेश करणार आहेत, आम्हाला त्यांना थांबवायचं आहे, आम्हाला त्यांच्याबरोबर युद्ध करावं लागलं तर त्या युद्धामध्ये आम्हाला विजय मिळाला पाहिजे. किंबहुना तुझी ही रक्षा, तुझा अंगारा, तुझा शेंदूर लावून आम्ही ज्यावेळेला त्याच्यासमोर जाऊ त्याच्या वेळेला आमचं शस्त्र बघूनच त्या ठिकाणी शनी महाराजांनी तुझी ओळख पटली पाहिजे. आणि हे गजानना, त्या शनी महाराजांनी आमचं म्हणणं मान्य करायला पाहिजे आणि रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश नाही करायला पाहिजे. एवढी आमच्यावरती कृपा कर, आमच्या पुण्याची लाज राख. या संकल्पाने त्या ठिकाणी दशरथ राजांनी पूर्णपणे गणपतीचं हवन केलेलं आहे, गणेश यज्ञ केलेला आहे. आणि गणेश यज्ञामध्ये संपूर्णपणे ज्यावेळेला गणेश यज्ञ होतो, पूर्णाहुती होते, त्यावेळेला ती रक्षा जी साठते, त्या साठलेल्या रक्षेमध्ये पूर्णपणे साक्षात गणपती दिसतो आणि साक्षात गणेश भगवान, साक्षात गणपती बाप्पा, गजानन त्यामध्ये सर्वांना बघायला मिळाला. त्याचा अंगारा प्रत्येकाने आपल्या मस्तकी लावला आणि तो शेंदुरामध्ये कालवून ते शेंदूर आपल्या शस्त्राला लावलं आणि ते सगळं घेऊन आज दशरथ राजा शनी महाराजांसमोर युद्ध करायला निघालेला आहे. आज समोर रोहिणी नक्षत्रामध्ये यायला 15 दिवस बाकी असताना चतुर्थी उलटून पंचमीच्या दिवशी सगळी सेना शनी महाराजांसमोर उभी ठोकली. ज्या वेळेला युद्धाला आता सुरुवात होणार त्याच्या अगोदर शिष्टाचार म्हणून त्या ठिकाणी दशरथ राजा खाली उतरला. शनी महाराजांसमोर अगदी पूर्णपणे उभा राहिला हात जोडून आणि नतमस्तक होऊन त्यांना प्रार्थना केली. कोणस्त पिंगलो उभ्रू कृष्णो रोंदंतो कोयमा शौरी शनेश्वरा मंदा पिपला देन संस्थिता. तुम्ही इतके मोठे आहात, तुम्ही इतके महान आहात की मी तुमच्याशी तुमच्या समोर उभ्या राहण्याच्या सुद्धा लायकीचं नाही आहे. मी तुमच्याशी काय युद्ध करणार? माझी तुम्हाला आजही विनंती आहे की हे युद्ध कुठलं साम्राज्याकरता नाही आहे, हे युद्ध एका चांगल्या गोष्टीकरता करतोय की तुम्ही प्रवेश करू नका, या सृष्टीच्या रक्षणाकरता करतोय मी. आणि त्याच्यामध्ये मरण आलं तरी बेहत्तर. मी हे पाप करतोय की तुमच्या विरुद्ध मी इथे लढतोय, पण माझ्या सृष्टीकरता, ह्या सृष्टीकरता आणि माझ्या प्रजाजनांकरता मला लढायला पाहिजे. त्याचा संपूर्ण पुरुषार्थ बघितला, त्याच्या जवळ असलेला पुण्याचा साठा बघितला, त्याच्या पाठीमागे शस्त्राला लागलेला तो शेंदूर आणि रक्षा बघितली, त्याच्यानी निर्माण झालेली गजाननाची कीर्ती बघितली, ते प्रखंड तेज बघितलं आणि या पुण्याचा साठा बघितल्यानंतर शनी महाराज म्हणतात, दशरथा अरे तू मला जिंकलेला आहेस. दशरथा आज माझा पराजय आणि तुझा विजय हा मुळी झालेलाच नाही आहे, किंवा माझा विजय आणि तुझा पराजय झालेलाच नाही आहे. मला तुझा पुरुषार्थ बघायचा होता, मला तुझं पुण्य बघायचं होतं आणि हे दोन्ही बघितलं
सांगितल्यानंतर मी आज तुला वचन देतो की आता मी रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार नाही, मी या ठिकाणी वक्री होईन आणि यापुढे कदापि आणि कधीही मी शनी स्वतः तुला सांगतो की मी रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार नाही. राजा दशरथाचा एवढा मोठा सन्मान फक्त पुण्यामुळे झाला. शनी महाराज त्या ठिकाणी वक्री झाले आणि या सृष्टीचं रक्षण झालं. बाप्पा ही गोष्ट मुद्गल ऋषींना सांगतोय, मुद्गल ऋषी ही गोष्ट ऐकतायत आणि त्यावेळेला गणेश यागाचं पुण्य त्या ठिकाणी बाप्पांनी मुद्गल ऋषींना सांगितलंय आणि सांगितलंय वेळोवेळी गणेश यज्ञ करून, वेळोवेळी पंचयाग करून, जसा गणेश याग श्रेष्ठ आहे तसा महामृत्युंजय श्रेष्ठ आहे, आदिमाया आदिशक्तीचा नवचंडी याग श्रेष्ठ आहे, शनी महाराजांचा शनी याग सुद्धा श्रेष्ठ आहे आणि त्याचबरोबर दत्त महाराजांचा दत्त याग सुद्धा श्रेष्ठ आहे. तेव्हा मुद्गला ह्या पाची यागाने, ह्या पंचयागाने स्वतःला पूर्णपणे समृद्ध कर, स्वतःकडे पुण्याचा साठा कर आणि असं पुण्य तुझ्याकडे मिळव की कोणीही तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, कोणीही तुझा ऐकेल आणि तुझा शब्द हा वैयक्तिक तुझा स्वतः करता राहणार नाही, तो प्रजेकरता असेल, तो समाजाकरता असेल, तो प्रजेच्या कल्याणासाठी असेल, तो समाजाच्या कल्याणासाठी असेल, तो सृष्टीच्या कल्याणासाठी असेल. मुद्गल ऋषींना हे सगळं ऐकून ते भारावून गेले. त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं की परमेश्वरा, हे गणपती बाप्पा, मी आजपासून पुण्याचा शक्य तेवढा नाही तर परोपकाराने पूर्णपणे साठा करीन आणि भरपूर पुण्य माझ्याकडे गोळा करून ठेवीन. आज आपण देखील बलिप्रतिपदेच्या दिवशी हाच संकल्प करूया, आपल्याकडे पुण्याचा साठा करूया, आपल्या पुण्याने आपण आनंदी राहूया, समाज आणि प्रजा दोन्ही आनंदी करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.